नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज जरा मूड झालता आपल्याला पिझ्झा खायचा, त्यामुळे म्हणलं पिझ्झा करून घेऊया. त्यासाठी मी तुम्हाला इथे पिझ्झाची रेसिपी ट्राय करून सांगत आहे. तर इथे सर्वप्रथम आपण पिझ्झासाठी काय काय साहित्य लागतं ते घेऊया. इथे ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो, पिझ्झा सॉस, बटर आणि चीज हे सर्व साहित्य आपण पिझ्झासाठी वापरू शकतो. त्याचप्रमाणे इथे मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स हे सुद्धा आपण पिझ्झासाठी वरनं सर्व करायला घेऊ शकता. इथे सर्वप्रथम आपण एका चॉपिंग बोर्डवर पिझ्झा बेस घ्यावा आणि त्याला पिझ्झा सॉस लावून घ्यावा. त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ह्यामध्ये टोमॅटो सॉस सुद्धा ॲड करू शकता. अशा प्रकारे चमच्याने सर्व बाजूंनी आपण हा पिझ्झा सॉस लावून घ्यावा. हा घरी केलेला पिझ्झा अगदी विकत आणल्यासारखा वाटतो. असं वाटत नाही की हा घरी केलाय. तुम्ही एकदा माझा हा पिझ्झा नक्की ट्राय करून पहा. खूप सुंदर लागतो चवीला आणि अगदी परफेक्ट होतो, बाहेर जसा मिळतो तसा. मुलांना जर तुम्हाला घरामध्ये पिझ्झा करून द्यायचा असेल तर ही पद्धत एकदम बेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही हा पिझ्झा नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे सर्व पूर्ण पिझ्झा बेसला आपण इथे पिझ्झा सॉस लावून घेतला आहे. आता पाहूयात पुढील कृती. पिझ्झा सॉस लावून झाल्यावर त्यावर आपण चॉपिंग केलेले टोमॅटो, त्याचप्रमाणे बारीक चॉपिंग केलेली शिमला मिरची, अशा प्रकारे कांद्याचे स्लाइस बारीक बारीक कट करून आपण पिझ्झावर टाकू शकता. तुम्हाला यामध्ये अजून काही ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे मी जसे ठेवत आहे तसे त्या पद्धतीने सर्व साहित्य तुम्ही पिझ्झावर ठेवून घेऊ शकता. हा पिझ्झा खायला खूप चविष्ट लागतो. बाहेरच्यापेक्षा घरामध्ये कमी किमतीत हा पिझ्झा आपण करू शकतो. बाहेर पिझ्झाची किंमत खूप आहे, त्यामुळे तुम्ही मुलांना जर त्यांना खायची जर तलब झाली तर हा पिझ्झा नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा अजून मी कोणती रेसिपी करू. त्यानंतर पिझ्झावर आपण मिक्स हर्ब्स थोडेसे टाकून घेऊया. अशा प्रकारे थोडे थोडे मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊ. त्यामुळे पिझ्झा अजूनच चविष्ट लागतो. आता आपला पिझ्झा बेक करण्यासाठी रेडी झालेला आहे. जर तुमच्या घरामध्ये ओव्हन नसेल तर तुम्ही पिझ्झा हा कढईमध्ये किंवा आपल्या तव्यावर सुद्धा बेक करू शकता. छान अशा प्रकारे मंद आचेवर आपण पिझ्झा तव्यावर सुद्धा बेक करू शकतो. तर चला पाहूया पुढील कृती, पिझ्झा बेक कसा करायचा. त्याआधी पिझ्झा बेक करायला ठेवण्याआधी आपण पिझ्झावर चीज असे खिसणीने खिसून त्यावर सर्व करूया. चीज टाकल्यामुळे पिझ्झा अजून खूप सुंदर लागतो. तुम्हाला चीज जर आवडत नसेल तर तुम्ही हे नाही टाकले तरी चालेल, पण चीज टाकल्यामुळे पिझ्झाची चव अजूनच छान लागते. त्यानंतर यावर तुम्ही सॉस सुद्धा टाकू शकता. अशा प्रकारे खिसणीने आपण चीज सर्व पिझ्झा बेसवर टाकून घेऊया. आता त्यानंतर पुढील कृती, पिझ्झा बेक करण्यासाठी अशा प्रकारे तवा गॅसवर मंद आचेवर गरम करून त्यावर अशा प्रकारे बटरने पूर्ण पसरून बटर लावून घेऊया. तव्याला पूर्णपणे बटर लावले ना तर पिझ्झा खाली चिटकत नाही. आणि इथे पिझ्झा बेक करताना एक खूप मोठी काळजी घ्यायची आहे, नाहीतर तुमचा पिझ्झा करपू सुद्धा शकतो. पिझ्झा हा तव्यावर ठेवल्यानंतर एकदम गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि 10 ते 15 मिनटं मस्त असे झाकण ठेवून पिझ्झा बेक करायचा आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर तुमचा पिझ्झा करपू सुद्धा शकतो. त्यामुळे इथे ही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे 10-15 मिनटानंतर तुम्ही ताट उघडून पाहू शकता. चीज पूर्ण मेल्ट झालेले असेल आणि आपला पिझ्झा तयार झालेला असेल. हा पिझ्झा तुम्ही माझा नक्की करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. आता 10 मिनिटानंतर मी पिझ्झा काढलेला आहे. बघू शकताय तुम्ही विकतच्या प्रमाणे पिझ्झा अगदी रेडी तयार झालेला आहे. त्यानंतर याचे तुम्ही अशा प्रकारे स्लाइस करून घेऊ शकता खाण्यासाठी. त्यामुळे आपल्याला इथे
चॉपिंगने, जर तुमच्याकडं पिझ्झा चॉपर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे माझ्या पद्धतीने चाकूने पिझ्झा कट करून घेऊ शकता. अशा प्रकारे बारीक बारीक स्लाइस पिझ्झाचे केले तर पिझ्झा खायला सुद्धा सोपा होतो. तर तुम्ही बघू शकता पिझ्झा किती सुंदर बेक झालेला आहे. आता नंतर आपण हा पिझ्झा खाण्यासाठी सर्व करूया. तुम्ही ही माझी नक्की रेसिपी एकदा ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा सुद्धा पिझ्झा कसा झाला होता. अगदी कमी पैशामध्ये घरच्या घरी हा पिझ्झा तुम्ही तयार करू शकता. आमच्या घरात तर सर्वांना हा पिझ्झा खूप आवडतो, त्यामुळे मी हा नेहमीच ट्राय करते. तुम्हीही नक्की करून पहा आणि आपल्या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील रेसिपी कोणती टाकू हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय मंडळी, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पिझ्झा कसा झाला तुमचा सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये शेअर करा. सुटले ना तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी पिझ्झा पाहून, तर नक्की तुमच्या घरी सुद्धा ट्राय करून पहा. बाय बाय.